भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाच्या आता आपण पुढील विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत काही आव्हानं. तर काय आहेत ही भारताच्या सुरक्षितते पुढील आव्हानं? ह्याच्या अंतर्गत आपण बघणार आहोत की स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आपण भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी नेहमीच धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त असे प्रश्न आहेत. आपण उदाहरण जर घेतलं तर काश्मीरची समस्या आहे, पाणी वाटपाविषयीचे तंटे आहेत काही, त्याच्यानंतर घुसखोरीची समस्या आहे आणि त्याच्यानंतर सीमावाद इत्यादी अजून आहेत बरेच काही प्रश्न. तसेच हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारत देश म्हणजे आपला देश सातत्याने करत आहे. आणि जर का आपण थोडक्यात बघितलं तर भारत पाकिस्तान संबंधाविषयी तुम्हाला आपण अजून विस्तृतरित्या शिकणार आहोत प्रकरण 6 मध्ये. आणि आशिया खंडामध्ये भारत आणि चीन हे महत्वाचे देश आहेत. कोणते? भारत आणि चीन. आणि 1962 मध्ये चीन बरोबर आपलं युद्धही झालेलं आहे. आणि भारताच्या शेजारी असणारे हे राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे सतत चीन हा देश करत असल्यामुळं भारत चीन या संबंधामध्ये तणाव आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की सीमारेषेबाबत भारत चीन यामध्ये वाद आहेच आहे. कारण भारताच्या सुरक्षिततेला केवळ बाहेरच्या राष्ट्रांकडूनच धोका आहे असे नाही, तर अंतर्गत क्षेत्रातूनही ही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा असा प्रयत्न होतो. मग आता राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आता बाह्य सुरक्षितता आणि अंतर्गत सुरक्षितता असा महत्वाचा फरक राहिला नाही, कारण धोका हा निर्माण होतच आहे म्हणून. तर मग आता धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात या अस्थिरता निर्माण करत असतात. उदाहरणार्थ आहे नक्षलवादी चळवळ, जे आपण आपल्या पहिल्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेलो आहोत. तर मग दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातलं अगदी सर्वात मोठं आव्हान आहे. आता जसे आपले हे जवळचे राष्ट्र तसंच हे अंतर्गत आहे, त्याच्यातली ही काही आव्हान आहे. त्याच्यातलाच हा दहशतवाद. तर आता दहशतवाद ही जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत अगदी पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि संपूर्णपणे त्याचे प्रयत्न चालू आहे. आता मानवी सुरक्षा या अंतर्गत आपण बघूया की राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेमध्ये शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये काही बदल झाला. त्याच्यानंतर मग ती अधिक व्यापक अशी झाली. शीतयुद्ध माहिती आहे ना तुम्हाला? आपल्या सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये आपण इतिहासाच्या मागच्या आपल्या विभागामध्ये शिकलेलो आहोत, त्याच्या अगोदरच्या इतिहासामध्ये. तर ते शीतयुद्ध संपलं, त्याच्यानंतरचा हा बदलता काळ असून ती अधिक व्यापक अशी झाली आहे. मग राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यात राहणारे आपल्या माणसांचाही आपण त्यांच्या सुरक्षिततेचा आपण विचार केला पाहिजे. कारण देशाची सुरक्षा ही शेवटी काय आहे, तर आपल्या देशात आपण जे राहतो तर आपल्या देशात राहणाऱ्या माणसांसाठीच ती सुरक्षा आहे. म्हणूनच माणूस हा सर्वप्रथम केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षेचा विचार म्हणजेच काय, तर मानवी सुरक्षा हो. आलं लक्षात? आता इथपर्यंत अगदी व्यवस्थित पुढे जाऊया. आता मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणं. परत एकदा बघा, संरक्षण त्यांचं करून त्यांना शिक्षण, आरोग्य, विकासाच्या काही संधी प्राप्त करून देणं हे अपेक्षित आहे.
म्हणजे मानवाची नुसती सुरक्षा नाही करायची, तर सुरक्षा त्याची संपूर्णपणे सुरक्षा केल्यानंतर त्याला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण अपेक्षित आहे. तसंच निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेलापणा हा सगळा दूर करायचा आणि सगळ्यांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक अशी परिस्थिती निर्माण करणे, याचाही या मानवी सुरक्षेमध्ये समावेश होतो. आलं लक्षात की कशी कशी आपल्या पुढे आव्हान आहेत. आता हे निरक्षरता, दारिद्र्य हे सुद्धा आव्हानच आहे की आपल्याला हे दारिद्र्य दूर करत असताना आपल्याला साक्षर व्हायला पाहिजे. आपण शिकलो की आपली प्रगती होणार, हे अगदी पक्क आहे. मग आता अल्पसंख्य आणि दुर्बल गटांच्या हक्कांचं संरक्षण हे सुद्धा मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. आता इथं तुम्हाला 2 छोट्या फिती दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहेत, त्या तुम्ही बघा. त्याच्यानंतर पुढे जाऊया की मानवी सुरक्षेला असणारी आव्हानं, तर ती काय काय आहेत ती आपण बघूया. तर मानवी सुरक्षेला सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे दहशतवाद. तर आता या दहशतवादाचे लक्षच सामान्य आणि निरपराध माणसं असतात. दहशतवाद म्हणजे काय, तर जी सर्वसामान्य माणसं आपलं जीवन जे शांततेत जगत असतात, तर त्यांना जाऊन नुकसान करायचं, त्यांना हानी करायची, त्यांना सगळ्या प्रकारे त्रास द्यायचा, हेच म्हणजेच दहशत आहे. आणि त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करायची आणि त्यांना असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये घालायची, हाच या दहशतवादाचा हेतू असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणं हे आता आवश्यक असं झालेलं आहे. मग पर्यावरणातील बदलामुळे आणि प्रदूषणामुळेही आपल्या मानवी जीवनाला धोका निर्माण झालाय. जसं की आपल्या आरोग्यावर हल्ले होतात. उदाहरणार्थ एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, त्याच्यानंतर इब्रोला यासारख्या रोगांचं हे मोठं आव्हानच निर्माण केलं गेलेलं आहे. मग अशा रोगांपासून हे मानवाचं संरक्षण करणं हा सुद्धा एक मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो. काय जातो? घटक मानला जातो. म्हणूनच भाषा सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण आता या प्रकरणामध्ये संपूर्णपणे हाताळलेलं आहे. बरोबर? म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा. आलं लक्षात आता? चला तर आता आपण आपल्या पुढील पाठाकडे वळूया. त्याच्या अगोदर आपण काय शिकलो? स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपल्या भारताच्या सुरक्षिततेला कोणत्या राष्ट्रांनी धोका निर्माण केला आणि करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि भारत आणि चीन या संबंधात तणाव का आहे याचं कारण द्यायचंय, आणि दहशतवाद हा नष्ट व्हावा म्हणून भारत कसा प्रयत्नशील आहे, त्याच्यानंतर मानवी सुरक्षा म्हणजे काय आणि दहशतवाद म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची. चला तर मग आपण पुढे जाऊया आता.